तुम्ही कुठे याला केलं? कुठे केलं ते? जयपूर. कांताबाई आहिरे, शिलाताई पवार. मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि त्या मराठवाड्यातील आपल्या शांताबाई आहिरे, कांताबाई आहिरे आणि शिलाताई पवार या दोन रणरागिणी मुंबई महाराष्ट्रामधून मराठवाड्यातून उठल्या आणि जयपूरच्या ठिकाणी ज्या मनुवाद्यांनी हायकोर्टामध्ये मनूची मूर्ती उभी केली होती ते ऐकून त्यांच्या मनामध्ये एक आग पेटली. या दोघींनी त्याचा दाह कसा त्यांचा हे करायचा म्हणून त्या इथून 20,000 रुपये कर्जाने घेऊन त्या जयपूरला गेल्या आणि जयपूरला जाऊन त्या दोघींनी तिथे सुप्रीम कोर्टावर हायकोर्टामध्ये जाऊन जजच्या गाडीच्या पाठी लागून पुढे जाऊन त्या तिथे जाऊन मनूचा जो पुतळा आहे तो काळा कुट्ट केला आणि मनूचं तोंड काळं करून या दोन रणरागिणी आज मुंबईमध्ये उपस्थित झाल्या. त्यांचा इथे पुरस्काराने सत्कार झालेला आहे आणि त्यांच्याबद्दल माझे मित्र गौतम सकपाळ कवी गायक त्यांनी काही गीत लिहिलेले आहेत आणि ते गीत ते गात आहेत. त्याच्या अगोदर मी माझा एक शेर सांगतो की उरात भीमरायाच्या विचाराचा असर पाहिजे, उरात भीमरायाचा विचाराचा असर पाहिजे, वाघिणीचे धाडस आणि वीरतेची हुनर पाहिजे, कर्मठ मनूचे तोंड काळे कराया, कांताबाई आणि शिलाताई सारखे रणरागिणी सारखी जिगर पाहिजे. आणि आता माझे मित्र जे सदर गीत गात आहेत त्यांच्याबद्दल. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. आजच या कार्यक्रमानिमित्त ज्या रणरागिणींचा त्रिरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्यावर एक मी गीत सादर करीत आहे, कृपया लक्ष असू द्या. रणरागिणी भीमाच्या दोघी वाघिणी भीमाच्या, रणरागिणी भीमाच्या दोघी वाघिणी भीमाच्या, ठरल्या मनूचा करदन काळ, ठरल्या मनूचा करदन काळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ. रणरागिणी भीमाच्या दोघी वाघिणी भीमाच्या, रणरागिणी भीमाच्या दोघी वाघिणी भीमाच्या, ठरल्या मनूचा करदन काळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ. राजस्थानला केलं प्रयाण, गाठले हायकोर्टाच ठिकाण, केला गनिमी कावा छान, दिली उडवून दान. दोघी जाऊन भिडल्या काळ्या मधून लढल्या, दोघी जाऊन भिडल्या काळ्या मडूला नडल्या, जातीवाद्याची कापली नाळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ. ज्याने छळीले आम्हाला फार, त्याचा घेतलाय समाचार, मनी करून या निर्धार, केला जाहीर प्राधिकार. कांताबाई शिलाताई दोघी जाऊन त्या ठाई, कांताबाई शिलाताई दोघी जाऊन त्या ठाई, टाकले तोडून जुलमी टाळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ. कार्य पाहून त्यांचे महान, जनहित शिक्षण मंडळानं, श्रीरत्न पुरस्कारानं, केला वाघिणींचा सन्मान. गुणगौरवाचं गाणं लिहिलं भीमशाहिरानं, गुणगौरवाचं गाणं लिहिलं भीमशाहिरानं, सांगे गौतम कवी सकपाळ, त्याच्या तोंडाला फासलं काळ. रणरागिणी भीमाच्या दोन्ही वाघिणी भीमाच्या,
रणरागिनी भीमाच्या दोघी वाहिनी भीमाच्या ठरल्या मनूचा करदन काळ त्याच्या तोंडाला फासेल काळ त्याच्या तोंडाला फासेल काळ. जय भीम. टाळे. खूप आभारी आहे सतपाळ साहेब आपले. कवी गौतम सप्पा साहेब आणि चॅनलवाले गायकवाड साहेब यानं खूप आता सप्पा साहेबांना गाणं खूप छान गायलं आणि मला खूप चांगलं वाटलं मी त्यांचं गाणं ऐकून. आणि मी बरेचसे काही म्हणले होते काही आमचं गाणं म्हणा पण कोणीच आमचं गाणं म्हणलं नाही. सप्पा दादाचे मी खूप आभारी आहे आणि त्यानं सांगितल्याबद्दल माझ्या अंगाला शाळे येत होते काटे येत होते ते जेव्हा त्यानं गाणं गायलं ते. आणि मग आता मी माझं सांगते. जय भीम सर्वांना. मी मुलीच्या पुतळ्याला एका महिलेच्या घरी काम करत होते. त्या महिलेच्या घरी मी बरेच वर्षापासून काम करत होते आणि माझे लेकरं पण छोटे छोटे होते तेव्हापासून काम करत होते मी. पण मग मला तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती का ही ताई मला असं बोलन म्हणून. मला म्हणे तुझी 2018मध्ये दिल्लीमध्ये संविधान घटना जाऊ लागली म्हणे बघ म्हणे. म्हणून मी निराश झाले म्हणून मी बाहेर लगेच निघून आली आणि लगेच तुला आवाज दिला का ताई तुम्ही असं का बरं बोललं मला तुमची घटना नाही का म्हणलं तुम्ही कशावर चालता म्हणलं तुम्ही काय मनस्फूर्तीवर चालणार आहे का संविधानावर चालणार आहे. साहेब तर लय मोठे क्लासमेट अधिकारी आहेत म्हणलं एवढे मोठे पगार उचलतात म्हणलं लाख 2-2, 4-4 लाख रुपये म्हणजे काय मनस्फूर्तीवर थोडं उचलतात म्हणलं संविधानावर उचलतात म्हणलं. मी असे 2 शब्द सांगून तिला तिथून निघून आली होती. आणि मग तिथून निघून आल्याच्या नंतर मग मी त्या मनूचा शोधच घेत राहिले. मी काम कमी केलं पण त्या मनूला शोधणं जादा केलं आणि त्याला शोधता मला पता लागला का ते जयपूरच्या हायकोर्टामध्ये होता. जिथं आपल्याला न्याय भेटतोय तिथं आपल्याला सगळं काही भेटतंय आणि तिथं तो घाण पुतळा नको आहे आपल्याला. आता पुढील आम्ही पुतळा काढण्यासाठी आमची तयारी पुढील चालू. जी.